तर उपवास असला की नाही मनस्वीला नाश्तासुद्धा साबुदाणाच लागतो आणि डब्यालाच टिफिनलासुद्धा ती साबुदाणाच घेऊन जाते. दोन्ही टाईमला नको घेऊ म्हटलं की ऐकत नाही. मग जो साबुदाणा थोडासा उरलेला असतो की नाही तो दुपारी मी माझ्यासाठी करते. सकाळी मी काही साबुदाणा खात नाही, फक्त दुपारीच खाते आणि सकाळी आपलं दूध वगैरे घेते उपवास असला की, ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी. आज गुरुवार होता त्यामुळे साबुदाणा केला होता. आणि साबुदाणा असला की नाही मला असे बटाटे खूप आवडतात. साबुदाण्यामध्ये नुसता साबुदाणा आवडत नाही मला. आणि त्याच्यासोबत ताक आणि दही असले की मग एकच नंबर बरं का. ताक, दही आणि साबुदाण्याचं कॉम्बिनेशन एकच लागतं आणि खायला पण भारी वाटतं. उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे ताकसुद्धा प्यायला मस्त वाटतं. इथे मिशोवरून मी एक पार्सल मागवलं होतं. हे काय आहे बघू आता तुम्ही. हे घेतलेलं आहे मी भांडी घासायचं आणि हात धुवायचं एकाच ठिकाणी, कारण भांडी घासतो आपण आणि हात धुवायला मग बेसिनकडे जावं लागतं. आणि हे मला छान वाटलं बरं का, त्यामुळे मी हे घेतलं. हे मला बसलेलं आहे 111 रुपयाला. कॅश ऑन डिलिव्हरी घेतली की नाही थोडे 5-10 रुपये जास्त जातात आणि असं ऑनलाईन पेमेंट केलं की थोडं कमी जातं. ह्याला असं प्रेस केलं की नाही खालचं लिक्विड वर येतं आणि दोन्ही कंपार्टमेंट वेगवेगळे, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.